अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनःपूर्वक साष्टांग अभिवादन. आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करून आपल्या मुक्त चिंतनाचा विचार मी आपल्याला दोन सूत्र दिलेले आहेत. स्वांत सुखाय आणि साधक हिताय. आणि या चिंतनामध्ये एक दोहा आपण पाहत होतो. कपट गाठ मन में नहीं सबसे सरल स्वभाव, नारायणता भगत की लगी किनारी लाव. सरळ स्वभाव शब्दाचे आपण काही भाग पाहिले. सरळ स्वभावामध्ये फार वेगवेगळे अँगल येतात. एक अँगल स्वभावाचा असा येतो सरळ स्वभावात वैराग्याचा एक स्रोत आहे, एक प्रेमाचा स्रोत आहे. जगत हित करणारे संतांचे सुद्धा असे वर्ग येतात. वैराग्य प्रधान संत एक ज्ञानशाखेकडे जातो आणि एक प्रेमशाखेकडे जातो. वैराग्यवान व्यक्ती एकतर ज्ञानी बनते, विवेक वैराग्य आणि ज्ञान, अथवा त्या ज्ञानाचं निष्ठेमध्ये निर्गुण निष्ठा असेल तर तो ज्ञानाकडे जाईल, सगुण निष्ठा असेल तर तो प्रेमाकडे जाईल. आणि स्वभावामध्ये त्याला सगळे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू या भावनेतला सरळ स्वभाव, म्हणजे तत्वाला धरून तो सरळ स्वभाव असतो. तपशिलाला धरून सरळ स्वभाव ठेवणं सामान्य जीवाला अवघड आहे. एक ज्ञानाला धरूनच सरळ स्वभावाकडे जाईल तो, आणि मग त्याचं काम जगतसंबंध विच्छेदाच्या दृष्टीनं झालं, लगी किनारी नाव. तेव्हा स्वभावाची मूळ दृष्टी तत्वाला धरूनसुद्धा दोन शाखेनं त्याच्या जीवनात उतरेल, एक प्रेम आणि एक वैराग्य. लक्षात घ्या. आणि काही जीवांमध्ये हे दोन्हीही एका वेळेला सापडेल. म्हणून तर ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, बालोन्मत्त पिशाच्यवत. उन्मत्त ज्या वेळेला तो उन्मत्त पिशाच्यवत वागेल त्यावेळेला तो ज्ञाननिष्ठेनं चिंतनामध्ये असताना वैराग्यप्रधान शाखेनं वागेल. आम्ही हे अनुभव पाहिले, महात्म्यांच्यामध्ये हे पाहिले.
आनंदाश्रम स्वामी शेवटी 10 वर्षात अशा प्रकारचे विभिन्न झाक त्यांच्या जीवनात येत असे. कधी कधी त्यांच्या शरीराची पर्वा न करता, कुणाची पर्वा न करता एकटेच निघायचे, काशीला जायचे. आमच्या मस्रम बाबांच्या जीवनामध्ये मस्रम बाबा असेपर्यंत सगळ्यांना दर्शन द्यायचे, पण ज्या वेळेला त्यांना एखाद्या वेळेला त्या बद्रीनाथच्या स्वतंत्रतेचा विचार असायचा, त्या दिवशी अर्ध्या रात्री कोणाला न सांगता शेकडो जीव त्यांच्या भोवती असताना रात्रीतून कोणालाही न घेता, कधीच कोणाला घेतलं नाही, कधी कोणाला सांगितलं नाही, अशा अवस्थेत ते बद्रीनाथला जात असत. खूप सावध असायचे लोक, पण कधी गेले कळायचं नाही. मग मागचे लोक धावत पळत मागून पकडलं तर पकडलं, काहींच्या ताब्यात आलं, काही नाही, शेवटी बद्रीनाथला भेटायचे. तेव्हा वैराग्याची शाखा ही वैराग्य प्रधानतेमध्ये सरळ स्वभावाची एक शाखा आहे. तेव्हा सबसो सरल स्वभाव, या स्वभावाचं तात्विक वेद स्वंत सुख आहे. स्वंत सुखाच्या लेव्हलवर तुमच्या देहाला काय वाटतं याचा विचारच केला जात नाही, तुम्हाला काय वाटतं याचा विचार केला जात नाही, माझ्या देहाकरता काय योग्य याचाही विचार केला जात नाही. जसं मोक्ष अलीकडं राहतो सगुण प्रेमामध्ये, तसं शुद्ध वैराग्यामध्ये देह अलीकडं राहतो. मग तो दुसराचा देहाध्यास असो, स्वतःवरचा असो, त्याला काय वाटेल हा विषयच नसतो. हे लक्षात घ्या. हे सरळ स्वभावाची तात्विक भाग आहे. स्वरूपदृष्ट्या काय आवश्यक आहे, रूपदृष्ट्या काय आवश्यक आहे हे विषयच नाही. स्वरूपदृष्ट्या विचार केला जातो आणि साधारण माणसं अशा प्रकारचा अचानक परिवर्तन सहनसुद्धा करू शकत नाही. साधारण जीव स्वरूपदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे. सरळ स्वभावाचा अर्थ फक्त तुमच्याशी सरळ बोलणं नव्हे, प्रेमाने बोलणं नव्हे. तुमच्याशी म्हणजे कोणाशी? तुम्ही देहाशी गृहीत धरता, तुम्ही देहाशी गृहीत धरता आणि त्यांचं जे विचार असतो त्या एकदा त्या लेव्हलवर चालला तर तुमच्या स्वरूपाच्या लेव्हलवरशी असतो. जसं किती मोठमोठ्या घटना एका मिनिटात त्या सरळ स्वभावी विरक्त माणसाला विसरता येतात. भौतिकदृष्ट्या तुमच्यामध्ये बोलता बोलता खूप 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 बोलायचे महाराज आनंदाश्रम स्वामी, आणि एखाद्या क्षणावर त्या सगळ्यावर समाप्त करायचे. त्यामध्ये सगळं मिथ्या आहे, हे मिथ्या आहे, ते मिथ्या आहे, द्या सोडून. हे सोपं नाही महाराज, सोडता येणं. कुठंतरी भेदवृत्तीतून अभेदवृत्तीकडं वृत्ती गेली की मग ते वागणं कधी कधी अत्यंत विरक्तीप्रधान असतं. अभेदवृत्ती आणि भेदवृत्ती हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण जे स्वभावाची व्याख्या करतो ही सापेक्ष आहे, भेदवृत्तीतले देहभाव धरून असते. मूळ सरळ स्वभाव जो आहे तो भेदवृत्तीत नाहीच. अभेदवृत्तीमधला सरळ स्वभाव दोन शाखेमध्ये परिणित होईल. एखाद्या वेळेला जाणाऱ्या बालकाला पशुपक्ष्यालाही वंदन करायची इच्छा होईल आणि एखाद्या वेळेला तो सगळ्यांना तडातड तोडून सरळ आपल्या तत्वभूमीवर आरूढ होईल. आणि या दोन्ही कृती दिसायला विरोध असून सुद्धा सरळ स्वभावी आहेत, पण हे आपल्याला कळायला अवघड आहे. आणि आपण ते इतकेच वरवरचे असतो की काय मी गेलो इतकं बसलो, माझ्याशी बोलले सुद्धा नाही.
मी स्वामींकडे 4 वेळा असं अनुभवलं आहे, 4 वेळा. विशेष आदर देणारे असून सुद्धा कित्येक वेळेला ते जर त्यांच्या मस्तीमध्ये असले. एकदा आम्ही 3 तास बसलेलो होतो, एक अक्षरसुद्धा बोलत नव्हते, झोपलेले नव्हते, डोळे झाकलेले नव्हते, नुसते पाहायचे. 2-2.5 तास तरी सहज बसलेलो होतो. तर स्वरूप लेव्हलवरचा स्वभाव, जसं माळी जेवते दिले हा पाण्याचा शरणागतीचा स्वभाव, तसं बोर झाल्यानंतर स्वरूपाची एक गती आहे. आणि त्या स्वरूपाच्या गतीमध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे तो वागेल असं नाही. म्हणून बालोन्मत्त पिशाच्यवत ज्ञानेला म्हटलेलं आहे. भक्तिमार्गामध्ये जेव्हा क्वचित हसती क्वचित रुदती असा विचार आलेला आहे. तेव्हा सरळ स्वभावानंतरच्या सगळ्या घटना आपण मोजू शकत नाही आपल्या बुद्धीच्या मीटरवर. एका मिनिटात आपल्या बुद्धीच्या मीटरच्या पलीकडं तुम्हाला अनुभव येईल. आनंदाश्रम स्वामी एकदा आळंदीहून काशीला निघाले म्हणजे निघालेच. त्यात आजाराचा विचार नाही, डायबिटीस आहे, हार्टचा अटॅक येऊन गेला आहे, काही कशाचा विचार नाही. देह दूर असतो त्यावेळेला. देहाच्या निराशे पाविजे आठाया, माझी ऐसी काया जवळ आहे. हा स्वभावाचा एक वेगळा अँगल आहे. स्वभावाचे वेगवेगळे अँगल राहतात. तेव्हा उच्च अवस्थेतले सरळ स्वभाव कळायला सुद्धा थोडी आपली उंची असेल तर कळते, नाही तर कळत नाही. आमचे चंद्रशेखर सरस्वती आचार्य हे जे होते, पंढरपूरला जनता मागं एकदा चातुर्मास झाला. सरळ स्वभावामध्ये समाज आणि समाजाच्या एटिकेट्स हा विषय संपून जात असतो. लोक काय म्हणतील, कोणाला काय म्हणतील, लोक नाहीच. तुमच्यामध्ये स्वरूपन, माझ्यामध्ये स्वरूपानंदांचे काही अभंग अशा लेवलचे आहेत की अरे काही वेगळं नाहीच, काही मीच मी. हा वेगळा स्वभाव त्या बोधावरचा. आणि त्यापुढं एटिकेट्स संपतात. महाराज आचार्य पदावर होते, पण शेवटी शिष्यांना सांभाळणं सुद्धा अवघड. कधी एखाद्या मस्तीमध्ये 2-2 तास 4-4 तास संध्याच करत बसायचे. आणि कधी आठवणही राहायची नाही, दिवस कोणीकडे आला आणि कोणीकडे गेला. कधी एकदा लहर आली, निघाले की निघाले. कुठं जायचं आहे, प्लॅन काय, कसं काय, ते काही भानगड नाही. बाकीच्यांना काही विचारणं, तयारी, बाकीच्याने सावध राहून त्याचं हे करायचं असं आहे. तेव्हा स्वभाव समजणं हेच फार अवघड आहे. संत सांगून जातात, पण ज्याची नाव किनाऱ्याला लागत आलेली आहे, तर त्या किनाऱ्यावर पोहोचलेली नाव, किनाऱ्याच्या जवळ आलेली नाव, याचे स्वभावातले विभाग समजायला सुद्धा सामान्य माणसाला कळत नाही. सर्वसाधारण माणसं देहभावावरच स्वभावाच्या चर्चा करतात. अनुसंधानावर असण्याचं कारण काय? जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे, हाच तिथं पोहोचलेला नाही. त्यामुळे तिथलची स्थिती त्याला अनुमानाने पकडायला गेला तरी अनुमान कधी चुकतो. अनुमान चुकतो मला, हे लक्षात आहे. तेव्हा त्याच्या मनामध्ये जगताविषयी संबंध विच्छेद झाल्यानंतरची जी गाठच नसणं, हे सगळ्या संबंध, सापेक्ष संबंध, अनुकूल प्रतिकूल असं धरून हे सगळं वागण्याबद्दलचे जे विचार आहेत ते सगळे गाठ धरून आहेत. गाठ सोडून वेगळेच आपण नाही पेलवू शकत. मला आपले एक चष्म्याला चाकोरी आहे, आणि त्या चाकोरीमध्ये
आपण हे पेलवू शकत नाही. तर किती मोठा संत असला तर आपण पेलवू शकत नाही. अचानक एखादा महात्मा देहभावावर, स्वभावावर एखाद्यामध्ये प्रेमाने, बरं ते शुद्ध प्रेम असेल, त्याला स्त्री भाव नसेल, पुरुष भाव नसेल, एखाद्याच्या अंतःकरणामध्ये स्त्री भावातला मातृभाव जागृत झालेला असेल, हे सगळं सामान्य वागण्याच्या मीटर लावण्याचं नाही आहे, पण एका विशिष्ट स्वभाव ज्याची लगी किनारी नाव अशा याच्यामधला व्यवहार फारच वेगळा असतो. कधी कधी एकांती लोकांनी स्त्रियाशी भाषण हे एकांतातल्या साधक लेवलचं लक्षण आहे. सिद्ध झाल्यावर काय, तो स्त्रीशी बोलतोय हेच त्याच्या डोक्यात नसेल, आपल्या स्वरूपाशीच संवाद चालला आहे. असे विदेही महात्मे महाराज, आणि त्यांना आपण काय सरळ स्वभाव म्हणू का? नाही, सगळा विकार होता म्हणून ते स्त्रीच्या जवळ काय गेले. आमचे मस्रम मामांच्या याच्यावर कित्येक महिलांच्या मांडीवर झोपायचे. त्या महिलांनाच कळू शकत होतं फक्त की हे विकारी का निर्विकारी. सगळ्यात पहिली कटू परीक्षा तिथं ती होती. सामान्य लोकांना आम्ही पहिल्यांदा गेलो, कित्येक लोक बाहेरूनच म्हणायचे काय तिथं काय, हजारो लोक जायचे. बरं, ती शक्तीचं आकर्षण असतं, गेल्याशिवाय कोणी राहायचे नाहीत, आणि काही निंदक निंदा केल्याशिवाय राहायचे नाहीत. अगदी पहिल्यांदी जेव्हा मी गेलो तेव्हा तिथं मस्तान मावांच्या बाजूला सगळी साधू वस्ती, गंगा किनारा, वेगवेगळ्या झोपड्या, असं ते स्वर्गाश्रमाचा एरिया. आणि ईर्षेमुळं सगळे लोक चिडलेले असायचे. आम्ही बोलवतो तर आमच्याकडं कोणी दर्शनाला येत नाही, यांच्याकडे इतके जातात. ते ईर्षेनं बाबांची निंदा करायचे. जाणार आहे काय तिथं जाता, तर नुसतं महिलांच्या मांडीवर झोपतो, खाऊ काय घालतात, आणि तुम्ही काय तिथं जाता. आता मस्रम मामाच्या प्रथम दर्शनामध्ये त्यांचं ते बालवत स्वभाव पाहिला आणि मी आकर्षित झालो. मी जेव्हा तिथं गेलो आनंद वाटला. आता हे निंदक लोक आपलं काम करतच असतात, कारण माझा साधूवेश होता, मी इथंच पूर्वीचंच साधूवेश आहे. अहो म्हणे काय तुम्ही जाता तिथं, काय साधूच आहे ते. तर पहिलं हेच वाक्य की बायाच्या मांडीवर काय झोपतो आणि तिथं काय तुम्ही सिद्ध मानता. आता प्रत्येकाची एक नजर असते. माझी स्वतःची त्यावेळची नजर, त्यावेळेला माझं वय फक्तच 15-16 वर्षाचं असेल. मी विचार एवढाच केला की एवढा मोठा महात्मा बायांच्या मांडीवर झोपतो तर कुठं झोपतो, एकांतात झोपतो का लोकांतात झोपतो. त्याची ती नजर, त्याची ती निर्मळता, त्याचं ते तत्वतः, तू त्यावेळेचं तर वय माझं इतकं काही निर्विकारतेचं नव्हतं. मी विचार केला तू झोपू शकतो का मांडीवर. मांडीवर पडलास परस्त्रीच्या तर तुझं मन चंचल राहील का स्थिर राहील, तुला झोप लागेल का, एवढाच विचार मी केला. तर झोप लागणारच नाही. मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या सुंदर महिला त्या कशा करतात तिथं दर्शनाला येत होत्या, एका बालवत स्वभावाच्या महात्म्याचा स्पर्श आपल्याला पाहिजे. खाऊ घालायच्या खूप प्रेमानं. महाराजांना ते स्वतः हाताने कधी खात नव्हते. कधी लहर आली तर हाताने खायचे, आणि कधी कधी लहर नसली तर त्यांना कोणीतरी भरवायचं. आणि इतकं गोड हास्य होतं. असं हास्य मी अजूनपर्यंत मला भेटलेल्या कोणत्याच महात्म्याच्या चेहऱ्यावर पाहिलं नाही. ज्याला निर्विकार हास्य म्हणतात. हास्यातले जे प्रकार आहेत ते निर्विकार हास्य, स्त्री असो पुरुष असो बालक असो, ती जी निर्विकारता आहे हा सरळ स्वभावाचा एक मोठा अंग आहे महाराज, हे लक्षात घ्या. पण पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये 10 पुरुष बसलेत, 10 महिला बसल्यात, एखाद्या वासरावरही तेवढंच प्रेम. जी वासरं इतरांच्याकडं जायची नाही, मारक्या स्वभावाची, ती बाबांजवळ आली की बाबांना चाटत बसायची.
सबसे सरळ स्वभाव उच्चारे. तर ज्ञानप्रधान स्वभाव, पण त्याबरोबर वैराग्याची सुद्धा जबरदस्त झलक त्या स्वभावामध्ये होती. प्रेमाची झलक आणि वैराग्याची झलक. तर स्वभाव जर जगतसंबंध विच्छेदपूर्वक वैराग्याच्या शाखेतून भक्तिप्रधान असेल तर त्याच्यामध्ये निर्मलता येते. ज्ञानप्रधान असेल तर त्याच्यामध्ये वैराग्याच्या झलकीमध्ये लोकेशनीचा स्पर्शच दिसणार नाही. कोण काय म्हणेल याच्याकरता ते काही वागतच नाही. कोण म्हणण्यापेक्षा द्वैतच नाही ना, अद्वैतच. त्यामुळं कोण हे समोरचा प्रश्नच नाही. त्या वृत्ती वेगवेगळ्या स्वभावाच्या बालोन्मत्त पिशाच व 3 गोष्टी का सांगितल्या? उन्मत्त, बाल आणि पिशाच. आणि तिन्ही एकाच ठिकाणी असतं त्यावेळेला आपल्याला समजणं अवघड. नुसतं बालवृत्तीत सतत तोही माणूस आवडतो, पण तो ज्या वेळेला कधी एकदम अचानक उन्मत्तासारखा वागतो त्यावेळेला मात्र समर्थांनी एकदा दोनदा अशा पद्धतीनं उन्मत्तवत भाव आपल्या जीवनात दाखवलेले शिष्यांसमोर. एक कल्याण टिकलं, बाकी नाही टिकले. अशा वेळेला ते अंबाबाईच्या अंगात येण्याचा काय वेश धारण केला आणि याला तर खबरदार मारून टाकेल सगळ्यांना. कितीतरी प्रकार मला वेगवेगळ्या छटा स्वरूप संप्रदायातलेच होते ते. तर त्या स्वरूपानुसंधानामध्ये बालोन्मत्त पिशाच्यवत या 3 अँगलचा जो सरळ स्वभावाचे अँगल आहेत हे आपण नाही पेच बोलू शकत. आपल्या मनाप्रमाणे दुसरा वागला म्हणजे सरळ स्वभावी हा आपला संकुचित भाव आहे. आपलं मन प्रमाण तो वागणारच नाही, आपल्या स्वरूपाप्रमाणे तो वागू शकतो. कारण तुमचंही स्वरूप निर्विकार, त्याचंही स्वरूप निर्विकार. स्वरूप सगळ्यांचं निर्विकारच आहे. हे सगळे रूपात गोंधळ आहे. आणि रूपदृष्टी हा देहभाव आहे. रूप आणि स्वरूप, तो स्वरूपावर आरूढ असतो आणि स्वरूपावर आरूढ असणाऱ्याचा स्वभाव समजणं हे रूपाच्या अध्यासामध्ये असणारे देहाध्यासी जीवाला हे समजणंच अवघड. हे लक्षात घ्या. मी स्वांत सुख आहे का म्हटलो तर दिशा आता ज्या वेळेला हे शब्दज्ञान संपतं ना त्यावेळेला ती बोधावरची प्रेमावरची कक्षा सुरू झाली की त्यातलं स्वभाव शब्दांचं चिंतन फार वेगवेगळ्या अँगलनं चालतं. हे लक्षात घ्या. पण त्या सगळ्या वागण्यामध्ये मूळ सूत्र कपट गाठ मनमे नाही. व्यवहारात तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट मनात असल्याशिवाय त्याच्याशी रागवू शकत नाही. महात्मे तुमच्याविषयी काही मनात नसून सुद्धा तुम्हाला एकदम खूप रागवू शकतात आणि तुमच्यावर खूप प्रेम करू शकतात. कारण कपट गाठ मनमे नाही. आपल्याला दोन्ही पेलवत नाही. प्रेम पेलवतं, रागवणं पेलवत नाही. असं आहे. त्या रागामधला असणारा जो भाव आहे तो जर कळाला तर ते पेलवेल, नाही तर कसं पेलवेल? हे पेलवत नाही महाराज. संतांची संगत पेलवायची असेल तर दोन्ही अँगल पेलवली पाहिजे. नुसतं प्रेम अँगल नाही, वैराग्य अँगलसुद्धा पेलवला पाहिजे. वैराग्य अँगल आपल्याला पेलवत नाही. आपण प्रेम अँगल अनुकूल म्हणजे ज्याला निग्रह शक्तीची कृपा आणि अनुग्रह शक्तीची कृपा, त्या निग्रह शक्तीच्या कृपेमध्ये तो वैराग्य अँगलाचा जो स्वभाव असतो तो वेगळ्याच अँगलचा असतो. तोही पेलवायला पाहिजे. मनात काही विकार न येता, मनात काही त्यांच्याविषयी रागद्वेष न येता आपण पेलवतो विवेकाच्या जोरावर, पण निर्विकल्पतेच्या जोरावर नाही पेलवत. प्रतिक्रिया करत नाही, हे विवेकाच्या जोरावरच आहे. निर्विकल्प वृत्ती पाहिजे, त्या जोरावर ते पेलवता आलं पाहिजे. आत कुठं काही त्याचा स्पर्शच होता कामा नाही, विचाराच्या कक्षेत त्याला नेताच कामा नाही.
माणसाने माणसाच्या व्यवहाराचा विचाराच्या कक्षेत ठेवावा. माणसाने संताला विचाराच्या कक्षेच्या पलीकडं श्रद्धा तुमची पाहिजे. असं काय हे सुद्धा मनात येतं कामा नये. का म्हणजे ते मस्त आहेत, स्वतंत्र आहेत, सर्वानुसंधानी आहेत. त्यांच्याकरता सगळं ठीक आहे काय, त्यांच्याकरता काहीच चुकीचं नाही, त्यांच्याकरता सगळं बरोबर असं वाटलं पाहिजे. आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर घासतो, हे असं का आणि ते तसं का. हे सरळ स्वभाव न कळण्याचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. गुणातीत सिद्ध पुरुष जो असतो ना, त्याला व्यावहारिक कक्षेचे कोणतेही कधी बंधनं नसतात. आणि ज्यावेळेला साधक गुणातीत कक्षेत पोहोचतो त्यावेळेला तो जगाची पूर्ण पर्वा सोडतो. एका क्षणात, एका मिनिटात, कोणत्याही ऐश्वर्यापासून, कोणत्याही लोकेशनेपासून सगळ्यावर त्याला मात करता येत असते, लक्षात घ्या. आणि ही मात करता येणं ही स्वभावाची स्थितीवर पोहोचत जाण्याचा एक टप्पा आहे. कपटगाठ मन में नहीं सबसे सरळ स्वभाव. हे मी जे अँगल सांगितला हा अँगल तुमच्या सामान्य माणसाच्या कक्षेचा बाहेरचा आहे. नारायणता भगत की लगी किनारी ना. आपले चष्मा लावू नका. त्या घोड्याला जशा ते ढापणं असतात ना, तशी ढापणं आपण आपल्या स्वतःच्या वागण्याचे, कल्पनेचे, साधूंच्या बद्दलचे असे ढापणं लावतो आणि ते ढापणातून पाहायला जातो. सगळी साधूता त्याच्यातून कळणार नाही. साधुतेचे फार वेगवेगळे अँगल आहेत. भगवत कृपेनं माझ्या जीवनात अनेक प्रकारचे लोकत्यागी, लोकसंग्रही अनेक प्रकारचे संत आलेले आहेत. आणि एकाचा एकाशी तुलना करू नका. ते अमुक महात्माता असे तर मग हे का असे, तुमच्या हा कक्षेचा विषय नाही. महात्मेपणाच्या सरळ स्वभावाच्या कक्षा या बुद्धीच्या कक्षेतून मोजून तुम्हाला कळणार नाही. एकच त्यात तत्व असतं, कपटगाठ मनमेने. हे दोघांमध्ये सारखे. पिशाच्यासारखा तुमच्यावर रागवणाऱ्यामध्ये सुद्धा कपटगाठ मनमेने, आणि तुमच्या मनाप्रमाणे वागून तुमच्यावर प्रेम करणाऱ्यामध्ये सुद्धा कपटगाठ मनमेने. हे सूत्र दोघांमध्ये असतं. मग सबसे सरळ स्वभाव. मग त्या स्वभावावरच्या वृत्तीचे जे छटा आहेत त्या अनंत आहेत. कधी त्या ज्ञानप्रधान, कधी त्या प्रेमप्रधान, कधी समताप्रधान. आणि ते छटा आपण साधारण माणसं पेलवू शकत नाही, आपल्याला समजत नाही. आपण एका विशिष्ट वृत्तीतूनच अपेक्षा करतो. संत असाच पाहिजे, तसाच पाहिजे. लोकसंग्रही संतांबद्दलच्या कल्पना, लोकत्यागी संतांबरोबरच्या कल्पना. म्हणून आम्ही सगळे महात्मे पाहिले, विदेही महात्मे पाहिलेले आहेत. ज्यांना लोक निंदा करतील असे विक्षिप्त वागणारे महात्मे पाहिलेले आहेत. तेव्हा आपल्या ध्येयामध्ये कपटगाठ मनमे नाही इथं केंद्रित पाहिजे. सबसे सरळ स्वभावाची एक चाकोरी ठरवून घेऊ नका. ती चाकोरी ठरवून घेतली तर तुम्हाला नाही संतांचे अँगल लक्षात येणार. 40 वर्षात आम्ही अनंत प्रकारचे सिद्ध संत पाहिले, जडवत सिद्ध पाहिले. कोणती क्रियाच करायची नाही आणि ते आम्ही आत्माराभावाची गोष्ट मस्त हसत ते आमचे नग्न साधू आनंद महाराज त्यांना पाहिलं, मस्तरम बाबांना पाहिलं. त्या ज्ञानी आणि भक्तीतल्या स्वभावाच्या अनंत छटा पाहायला मिळतात. कधी खूप बडबड करणारे पाहिले, विक्षिप्त बडबड करणारे पाहिले, एकही शब्द न बोलणारे पाहिले. कित्येक काळ बोलायची जी इच्छा नाही. बोलतील तर तिसरीकडेच बोलतील. सर्वज्ञ संत तुम्ही मागं लागू नये म्हणून असं काही विक्षिप्त वागतात की तुम्ही जास्त जवळ थांबू शकत नाही. तर संतांचे सगळे स्वभाव छटा, या स्वभाव छटा देहभावावर नसतात. तर गुणाच्या पलीकडे गेलेल्या व्यक्तीला बंधन नसतात. समर्थ को नाही दोष गुसाई.
त्यांच्याकरता या वागण्याचे दोष आणि गुण याच्या पलीकडे गेल्यावरच ते गुणातीत होतात. दोष गुणाच्या अंतर्गत आहेत तोपर्यंत त्रिगुणाच्या अंतर्गत असतात ते, आणि गुणाच्या कक्षेच्या पलीकडे गेले हे सगळे आपण नका पाहू गुणदोष. हे जे आहे ना याच्यामध्ये गुणाच्या पलीकडे गेलेल्या व्यक्तीचे गुणदोष पाहणं हा आपला अपराध आहे. त्या गुणदोष दृष्टी ही सरळ स्वभावांतर्गत नाही. म्हणून आपल्याकरता गुणदोष जाईपर्यंत आपण गुणदोष दृष्टीच्या शास्त्राचाराचा विचार केलाच पाहिजे, त्याच्यात सुट्टी नाही. पण संतांकडं आपल्यात असलेल्या त्या शास्त्रमीटरवर संतांना मोजल्यावर सगळे संत शास्त्रमीटरवर तुमच्या काल्पनिक शास्त्रमीटरवर मोजले जातील असं नाही. शास्त्रात सगळ्या प्रकारचे शास्त्रात विचार आहे, पण आपल्याला सगळ्या शास्त्राचं ज्ञान नसल्यामुळं ज्या दिशेचं शास्त्रज्ञान झाले त्याच मीटरवर आपण तपासतो आणि सर्टिफिकेट देऊन टाकतो. हे काही महात्मा नाही. पण आपलं ज्ञान अपुरं आहे असं नाही तो स्वीकार करत. लक्षात घ्या. संतांच्या बाबतीत सबसे सरळ स्वभावाचं मूळ सूत्र आहे कपट गाठ मन. आणि हे शोधता येत नाही, कारण कपट मनात असतं, तुम्हाला मन दिसत नाही. त्याच्या मनात गाठ आहे का नाही हे कळायला असं त्याचं मन तुम्हाला दिसा इतकं आहे का ज्ञान. म्हणून जावे त्याच्या वंशात येऊ. तेव्हा आपल्या बौद्धिक मीटरवर तुम्ही हा सरळ स्वभावाचं डोकंच चालवू नका. बौद्धिक मीटर गौण आहे. ही या दोह्याचे दोन वेगळे अँगल आहेत. ता भगतकीचं केंद्र ठेवून या दोह्याचा अर्थ आणि साधकदृष्ट्या आपल्याला सिद्ध बनायचं आहे हा दृष्टिकोन ठेवून या दोह्याचा अर्थ. म्हणजे आपण आपल्याला मनातल्या गाठीला न ठेवता वागायचं आहे हे ध्येय ठेवून एक अर्थ, आणि पोहोचलेल्यांच्या मनात गाठ नसते ही लेव्हल ठेवून व्याख्या म्हणून ती भक्ताची व्याख्या म्हणून हा एक दोहा आहे. साधकाची साधना समजून घेण्याच्या हेतूनं हा दोहा आहे, आणि सिद्धांचं लक्षण सांगणारा पण हा दोहा आहे. म्हणजे दोन अँगलसुद्धा कळणार अवघड आहे. कोणत्या तरी एका अँगलवरच माणूस त्याची व्याख्या पाहतो. आता आपल्या मुळातच दोन प्रकार आहेत. स्वांत सुखाय हा एक माझा चिंतनाचा प्रकार आहे, आणि साधक हिताय म्हणून याच्यातले काही विवेचनं साधक हित आहे आणि काही विवेचनं स्वांत सुख आहे. तर आज जे चिंतन केलं मी ते स्वांत सुखाय केलं आहे, साधक हिताय वगैरे विचार करून नाही. याच्यातले काही अँगल जे मला स्फुरले, मला अनुभवाला आले जगामध्ये, त्याचं थोडंसं चिंतन केलं. तुम्हाला समजलंच पाहिजे असा आग्रह ठेवून केलं नाही. ज्याला जेवढं समजेल तेवढं भगवंताची इच्छा, न समजेल तर मला तर लाभ झालेलाच आहे. पुंडली गौरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम.